करावी, त्यामुळे त्यांच्या बदलीची चर्चा सुरू आहे. तेव्हा मनोज जरांगे म्हणाले की राज्य सरकारने तुकाराम मुंडेंच्या भानगडीत पडू नये. हे तुकाराम मुंडे काय चूक करतात? चांगलंच काम करतात. तुकाराम मुंडे चूक काय करतात? राज्य सरकारने सांगावं, एक चूक काम करतात, मग करावे बदले. तुकाराम मुंडे योग्य काम करतात. मला असं वाटतं सगळ्याच अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीने आपापल्या खात्यात काम करण्याची आवश्यकता. तर एक नागपूरमध्ये घटना समोर आली आहे. ती घटना अशी आहे की धर्मांतराचं प्रकरण आहे. त्यांनी मुलीला मुलीचं औषध दिलं आणि नंतर त्यानंतर धर्मांतराचं विषय. खरं तर हे धर्मांतराचे विषय जे आहे मोठ्या प्रमाणात गाजतात, याला बळी पडणारे लोक ही जसं धर्मांतर करण्यासाठी प्रयत्न करणारे लोक जबाबदार आहेत, तसे बळी पडणारे लोक ही जबाबदार आहेत. धर्मांतराविषयी मला वाटतं स्पष्ट कायदे आहेत, त्याची अंमलबजावणी कडकपणे राज्य सरकारने करण्याची आवश्यकता आहे. दादा, एक शिंदेचे सभापती आहेत, त्यांचं वक्तव्य ऐकलं तसं एकनाथ शिंदेचा घात होऊ शकतो, म्हणजे अजितदादा जसं घातचा घात होऊ शकतो असं तुम्ही त्यांना. कोणते सभापती? माळशिरसचे आहेत एकनाथ शिंदे, म्हणजे कंटेस्ट. असं नाही, मला वाटतं राजकारणात एकमेकाचा विरोध असू शकतो, परंतु अशा पद्धतीनं भावना व्यक्त करणं हे चुकीचे असं मला वाटतं. त्यांच्या भावना असतील, पण शिंदे साहेब काही कच्च्या गुरुजी केले नाही तसं पाहायला गेलं तर. त्याच्यामुळं ठीक आहे, राजकीय विरोध असेल त्यांचा नामचा, परंतु अशा काही गोष्टी होऊ नये याची काळजी घ्यावी असं आम्ही सांगूया. मोहन भागवत म्हणतात की बळकट भारताला पाकिस्तानचा संपूर्ण पराभव करायचा असेल तर पाकिस्तान सोबतचे संवादाचे दरवाजे खुले ठेवावे लागतात. मला असं वाटतं सरसंघचालक आदरणीय यांनी जे मत व्यक्त केलं हे योग्यच आहे, परंतु आताचं सरकार राजकारणासाठी पाकिस्तानचा विरोध याचा वापर राजकीय कारणाने करत असतो. आजही पाकिस्तान विरुद्ध जेव्हा सिंदूर ऑपरेशन झालं त्याच्याविषयी काय काय बोलले होते मंत्री भारतीय जनता पार्टी यांच्याही जरा कानात काहीतरी घातलं पाहिजे. कोर्ट काय सांगतात तेही ऐकलं जात नाही. आणि चर्चा करत असताना हेच पाकिस्तान येऊन आपल्या माता भगिनीचं कुंकू पुसतंय कपाळावर, तर मला असं वाटतं अशा लोकांची चर्चा केली पाहिजे का? आपण प्रश्न आहे ना. दिवसा ढवळ्या येऊन आपल्या माता भगिनीचं कुंकू पुसणारे लोक पाकिस्तानी यांच्याशी आपण चर्चा केली पाहिजे का? हा एक प्रश्न निश्चित आहे. काँग्रेसच्या गटात बातमी समोर आली यांना तेवढं हायकमांडनं विधान परिषद निवडणूक लढवून घोषणा दिल्या आहे. त्याचबरोबर पटोले यांच्या जवळच्या लोकांनी सुद्धा निवडणूक लढवली असं सांगितलं होतं. मात्र यात इतकंही त्याचा अमल करून अशी काय माहिती माहित नाही. ते काँग्रेसचं इंटरनल मला काय त्याचं ज्ञान असण्याची त्यांचा इंटरनल प्रश्न असेल, पण आम्हाला त्याच्यात काही जाण्याची आवश्यकता आहे असं मला नाही वाटत. जर आपल्या शहरामध्ये इस्लामी पार्टीचे पदाधिकारी माजी नगरसेवक सलीम कुरेशीवर दर्शन घालण्याचा काळ गुन्हा दाखल झाला. म्हणजे गोरगरीबाला गरोदर मातांमध्ये आणि गव्हर्नमेंट पुरवत होतं ते त्यांच्या घोड्यामध्ये मोठ्या प्रमाणात 17 लाख रुपयांचा व्हॅल्यूच नव्हते त्यांच्याकडे पाठवत होतो. कलीम कुरेशी जो आहे हा रॉकेल गुटखा याचे सगळे व्यवसाय करतो आणि यांना अतुल सावे यांचा पूर्णपणे पाठिंबा आहे. मी पुराव्यासहित सिद्ध करून देऊ शकतो. कलीम कुरेशी नावाची ही विषवल्ली कोण सांभाळत असेल तर भारतीय जनता पार्टीचे या शहरातले मंत्री अतुल सावे. स्पष्ट सांगतो. मग करा ना, लावा त्यांना फाशावर चढवा. कपून येणार करणार काय तुम्ही? ते एखाद दिवस संभाळणार